पोलिओमुक्त भारत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। या दृष्टीने राज्यभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। पोलिओवर मात करण्याचा प्रभावी मार्ग हा लसीकरण आहे। त्यामुळे प्रत्येक पालकाने जबाबदारीने पुढे येऊन आपल्या 5 वर्षांखालील बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले। श्रीमती पवार यांच्या हस्ते महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे बालकांना लसीचे 2 थेंब पाजून जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अंजली पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे, जिल्हा व विस्तार माध्यम अधिकारी कल्पना पंडित, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बापू भोई, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, पोलिओमुक्त महाराष्ट्र राज्यासह भारत देशाकरिता आपल्या 5 वर्षांखालील सर्व बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत। या लसीमुळे बालकाचे आयुष्य सुरक्षित आणि आनंददायी होण्यास मदत होणार आहे। निरोगी बालक, निरोगी कुटुंब आणि निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी हातभार लावूया। चला एकत्र येऊया आणि पोलिओमुक्त महाराष्ट्राचा संकल्प अधिक बळकट करूया, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले। पोलिओमुक्त भारत हे खरं तर या पोलिओ पल्स डोसच्या अभियानाचं खरगमक आहे आणि आजच्या या पोलिओच्या अभियानामध्ये मला अचानक इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये येण्याची संधी लाभली। हे खरं तर भाग्याचं आहे, कारण 5 वर्षाखालील बालकांना या 2 डोसमुळं त्यांच्या आरोग्यदायी जीवनाला सुरक्षित आणि आनंददायी बनवण्यासाठी खूप मदत होणार आहे। आणि मी पोलिओमुक्त भारत करण्यासाठी आपल्या राज्यभरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व 5 वर्षाखालील बालकांना एवढंच आवाहन करते की त्यांनी आपल्या बालकांना हा डोस आवर्जून द्यावा आणि आपल्या बालकांचं भविष्य सुखकर करावं आणि निरोगी करावं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।